श्री स्वामी समर्थ. असेच एकदा स्वामी महाराजांची स्वारी स्वस्वरूपानंदात होती. सभोवताली स्वामी सेवेकरी जमलेली होती. प्रत्येकजण ज्याचे त्याचे सेवा करण्यात दंग होते. त्याच वेळेला 2 महिला सेवेकरी आपापसात गप्पा मारत होत्या. त्यातील एक महिला बोलते की, अगं काशी विश्वेश्वराला जायचे का? तू येतेस का? तेव्हा त्या दुसऱ्या महिलेने तिला उत्तर दिले की, मी का काशीस येऊ? आपले स्वामी महाराज हेच काशी विश्वेश्वर आहेत आणि काशी विश्वेश्वर अक्कलकोटमध्ये असताना का काशीस जायचे? स्वामी भक्त हो, त्या 2 महिलांचे संभाषण स्वामी ऐकत होते. तेव्हा स्वामी खदखदून हसू लागले. स्वामींनी त्या दुसऱ्या महिलेकडे बघितले आणि बोलले, अगं तुला इतके ज्ञान असते तर भाकऱ्या का बडवल्या असत्यास? स्वामींनी असे बोलताच दोन्ही महिला शांत बसल्या आणि सभोवताली जमलेल्या सर्व स्वामी भक्तांना समजले की स्वामींना पोकळ ज्ञानाच्या गप्पा नको, तर अनुभवातून आलेल्या ज्ञानाची अभिव्यक्ती हवी आहे, म्हणजेच भक्ती हवी आहे. तर मंडळी, या कथेचा बोध हाच की स्वामी परमशून्य अवस्था आहेत. हा अनुभव शब्दाच्या पलीकडील आहे. याचा अनुभवण्याचा सोपा मार्ग ध्यान आणि ह्यावर स्थिर राहण्याचा सोपा मार्ग म्हणजे भक्ती. हे कायम लक्षात ठेवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.